नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेणार आहोत तो भाग आहे क्लासिफिकेशन. काल एका भागाबद्दलची आपण माहिती घेतलेली होती. काल आपण सुरुवातीचा जो भाग होता त्याच्याबद्दलची माहिती घेतली. आज आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेणार आहोत त्या भागाचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन जे आहे याचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण कशा प्रकारे करतात त्याच्याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्यानं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता क्लासिफिकेशन करत असताना कशाच्या आधारावरती क्लासिफिकेशन आपण करतो समजलं का? एखादं क्लासिफिकेशन असतं आणि ते क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो आणि त्या आधारावरती आपण क्लासिफिकेशन करत असतो. तर या ठिकाणी दोन प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. पहिल्या प्रकारचं क्लासिफिकेशन ज्याच्यासाठी आधार आहे ऑन द बेसिस ऑफ म्हणजे च्या आधारावर. ऑन द बेसिस ऑफ म्हणजे च्या आधारावर. शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. ऑन द बेसिस ऑफ च्या आधारावर. कशाच्या? हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड. म्हणजे पहिल्या प्रकारचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण कशाचा आधार घेणार आहोत? तर ते क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण आधार घेणार आहोत हायड्रोकार्बनचं स्केलेटन. कळलं का? ज्या हायड्रोकार्बनच्या स्केलेटनला हॅलोजन ॲटम जोडलाय ते कसं आहे त्याच्या आधारावरती आपण या ठिकाणी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन याचं क्लासिफिकेशन करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे आपलं जे क्लासिफिकेशन आहे पहिल्या प्रकारचं कशाच्या आधारावरती आपण करतोय? ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड किंवा अटॅच्ड. कोणतंही म्हणा, शब्दाचा अर्थ एकच होत असतो. ठीक आहे. तुम्ही एक वाक्य लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारचं क्लासिफिकेशन करत असताना कशाचा तरी आधार घ्यावा लागतो आणि त्या आधारावरती आपण क्लासिफिकेशन करतो. आपण म्हणतो गरीब आहेत, श्रीमंत आहेत, क्लासिफिकेशन केलं आपण. लोकांचं क्लासिफिकेशन केलं आपण. गरीब व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती. मग हे क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण कशाचा आधार घेतला? त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी. कळलं का? त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी. ज्याच्याकडे प्रॉपर्टी जास्त ते झाले श्रीमंत, ज्याच्याकडे प्रॉपर्टी कमी ते झाले गरीब. समजा आपण विद्यार्थ्याचं क्लासिफिकेशन केलं बुटकी आणि उंच. मग तुम्ही हे क्लासिफिकेशन कशाच्या आधारावरती केलं? उंचीच्या. ज्यांची उंची जास्त आहे ते उंच झाले, ज्यांची उंची कमी आहे ते बुटके झाले. समजा हुशार ढ असं विद्यार्थ्याचं क्लासिफिकेशन केलं. मग ह्यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी तुम्ही कशाचा आधार घेतला? त्यांची बुद्धिमत्ता. ज्यांची बुद्धिमत्ता जास्त ते हुशार झाले, ज्यांची बुद्धिमत्ता कमी ते ढ झाले. म्हणून आपण लक्षात घ्यायचं कोणत्याही प्रकारचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. आणि या ठिकाणी आपण क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करतोय. कुणाचं क्लासिफिकेशन करतोय? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन. आणि त्याच्यासाठी जो आधार आहे पहिला आधार, दोन आधार आहेत. पहिला आधार जो आहे ते तुमच्या समोर आहे. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. बरं का? हे हायड्रोकार्बनचं स्केलेटन ज्याला हॅलोजन जोडलाय ते हायड्रोकार्बनचं स्केलेटन कसं आहे त्याच्या आधारावरती हे क्लासिफिकेशन आहे. तर तो भाग जो आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. आता कोणकोणते प्रकार? एकूण 4 प्रकार आहेत. ह्याच्या आधारावरती ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड याच्या आधारे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बनचे एकूण 4 प्रकार आहेत. 4 प्रकार कोणकोणते आहेत काय त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहा आता काय करू आपण? आता हे आहे हायड्रोकार्बन स्केलेटन. समजा इथे एच लिहिलं मी, ही एच. बघा आता हिकडचा भाग म्हणजे काय? हे हायड्रोकार्बन स्केलेटन. बघा हे संपूर्ण काय झालं? हायड्रोकार्बन स्केलेटन. हिकडचं हायड्रोकार्बन स्केलेटन आणि या हायड्रोकार्बन स्केलेटनला कोण जोडले? हॅलोजन. मग ह्याचं स्वरूप कसं आहे? कळलं का? हे हायड्रोकार्बन स्केलेटन आहे आणि या हायड्रोकार्बन स्केलेटन याचं स्वरूप कसं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्या आधारावरती आपण प्रकार पाडलेले आहेत. आता हे हायड्रोकार्बन स्केलेटन याचं स्वरूप बघायचं आहे आणि ह्याला काय जोडले? हॅलोजन. या हायड्रोकार्बन स्केलेटनला हॅलोजन ॲटम जोडलाय.
मग हा हॅलोजन ज्या हायड्रोकार्बनच्या स्केलेटनला जोडलाय त्याचं स्वरूप कसं आहे याच्या आधारे आपण क्लासिफिकेशन करत आहोत. ह्याचे प्रकार किती एकूण 4. कोणकोणते लिहितो. नंबर 1 हॅलो अल्केन्स. बघा एक एक प्रकार नीट लक्षात घ्या. हॅलो अल्केन्स. आता हॅलो अल्केन्स म्हणजे काय? हॅलोजन ऍटम ज्या हायड्रोकार्बनच्या स्केलेटनला जोडलाय त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असला पाहिजे. हे त्या हायड्रोकार्बन स्केलेटनचं स्वरूप आहे. म्हणजे तुमचा जो हायड्रोकार्बन स्केलेटनचा भाग आहे याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असला पाहिजे. हॅलोजन ऍटम ज्या हायड्रोकार्बन स्केलेटनला जोडलेला आहे त्याच्यामध्ये फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणतो हॅलो अल्केन्स. अल्केन्स म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हे आपल्या सर्वांना माहित आहे. पहिला प्रकार. दुसरा हॅलो अल्किन्स. दुसरा प्रकार जो आहे कोणता? हॅलो अल्किन्स. तुम्हाला कळलं असेल हॅलोजन ऍटम ज्या हायड्रोकार्बनच्या स्केलेटनला जोडलाय त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असता कामा नये. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. हो का? हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हो का? आहे का? म्हणजे हॅलोजन ऍटम ज्या हायड्रोकार्बनच्या स्केलेटनला जोडलेला आहे त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल तर अशा प्रकारच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बनला म्हणायचं हॅलो अल्किन्स. पुढचा भाग बघा. हॅलो अल्काइन्स. लिहिलं मी आता हॅलो अल्काइन्स म्हणून लिहिलं. आता हॅलो अल्काइन्स म्हणजे काय त्याचा बी अर्थ आपण बघूया. हॅलो अल्काइन्स या शब्दाचा अर्थ होतो. हॅलो अल्काइन्स म्हणजे काय? हॅलोजन ऍटम ज्या हायड्रोकार्बनच्या स्केलेटनला जोडलाय त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये असला पाहिजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड नाही, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. हे अशा प्रकारे झालं. ह्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. झालं. हे झालं हॅलो अल्काइन्स. म्हणून हे हायड्रोकार्बन स्केलेटनचं स्वरूप कसं आहे हे फार महत्वाचं आहे. ज्या हायड्रोकार्बनच्या स्केलेटनला हॅलोजन ऍटम जोडलेला आहे त्या हायड्रोकार्बनचं स्केलेटन कसं आहे याच्या आधारावरती आपण एकूण 4 प्रकार पाडलेले आहेत. 3 प्रकार तुमच्या समोर सांगितले. हॅलो अल्केन्स ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, हॅलो अल्किन्स ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, हॅलो अल्काइन्स ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे आणि शेवटचा आहे हॅलो अरिन्स. आता हॅलो अरिन्स म्हणजे काय ते तुम्हाला कळायला पाहिजे. उदाहरण तुमच्या समोर घेतो इथंच. हो का? हे आहे हायड्रोकार्बन स्केलेटन. तुम्हाला माहित आहे बेन्झीन रिंग आहे. आता बेन्झीन रिंग म्हणजे कार्बन बी असते हायड्रोजन बी असते. लिहायची आवश्यकता नाही. आणि ह्याला जोडले हो का डायरेक्टली हॅलोजन. म्हणजे हॅलोजन ऍटम इज डायरेक्टली अटॅच्ड टू द बेन्झीन रिंग. आणि हे कोण आहे? हायड्रोकार्बन स्केलेटन आहे. बेन्झीन रिंग या ठिकाणी बेन्झीन रिंग म्हणजेच हायड्रोकार्बन स्केलेटन आणि या बेन्झीन रिंगला हॅलोजन जोडलाय ना. आणि तुम्हाला माहित आहे जर बेन्झीन रिंग असेल तर त्याला अरिन्स म्हणतात. बेन्झीन रिंग जर असेल तर त्याला अरिन्स म्हणतात. म्हणजे या ठिकाणी हायड्रोकार्बनचं स्केलेटन हे बेन्झीनच्या स्वरूपात आहे म्हणून ह्याला म्हणायचं हॅलो अरिन्स. बघा हॅलो अल्केन्स, हॅलो अल्किन्स, हॅलो अल्काइन्स आणि हे हॅलो अरिन्स असे एकूण 4 प्रकार आहेत. आणि प्रत्येकामध्ये काय फरक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हॅलो अल्केन्स कंटेन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, हॅलो अल्किन्स कंटेन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हॅलो अल्काइन्स कंटेन्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड and halo arene contains benzene ring as a हायड्रोकार्बन स्केलेटन. म्हणजे प्रत्येकामधलं हायड्रोकार्बनचं स्केलेटन जे आहे ते वेगवेगळ्या स्वरूपात आहे. याच्यामधलं हायड्रोकार्बनचं स्केलेटन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असलेलं आहे. याच्यामधलं हायड्रोकार्बन स्केलेटन त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. याच्यामधलं हायड्रोकार्बन स्केलेटन त्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. आणि ह्याच्यामध्ये मात्र बेन्झीन रिंग आहे कार्बन स्केलेटन. आणि अशा प्रकारे या ठिकाणी ज्या कार्बनच्या स्केलेटनला हॅलोजनचा ऍटम जोडलेला आहे कळलं का त्याचं स्वरूप कसं आहे त्याच्या आधारावरती केलेलं क्लासिफिकेशन. आणि एकूण 4 प्रकार कोणकोणते बघा. नंबर 1 हॅलो अल्केन्स ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, हॅलो अल्किन्स ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, हॅलो अल्काइन्स ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे आणि सगळ्यात महत्वाचं हॅलो अरिन्स ज्याच्यामध्ये बेन्झीनची रिंग आहे. आणि हे सगळं जे आहे ते हायड्रोकार्बनच्या स्केलेटन मध्ये आहे. असे हे प्रकार. आता एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग कळेल हॅलो अल्केन कोण आहे, हॅलो अल्किन कोण आहे, हॅलो अल्काइन कोण आहे आणि हॅलो अरिन कोण आहे. एक एक उदाहरण घेऊ तुम्हाला समजण्यासाठी. पहा
लक्ष देऊन ऐका, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थितपणे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. हायड्रोकार्बनचं स्केलेटन फार महत्वाचं आहे आणि त्याच्या आधारावरतीच आपण हे सगळं क्लासिफिकेशन करतो. आता एक उदाहरण घेतो तुमच्या समोर. एक एक उदाहरण घेऊ आपल्याला कळण्यासाठी. नीट लक्षात बरं का. पहिलं उदाहरण CH3 CH2 Cl. अगदी सोपं उदाहरण. आता हे काय झालं एवढं? हे झालं तुमचं हायड्रोकार्बन स्केलेटन. हे आहे हायड्रोकार्बन स्केलेटन. ह्याला कोण जोडले? Cl म्हणजे हॅलोजन. तुम्हाला माहिती आहे हॅलोजन कोणाला म्हणतात? क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टाटाईन हे सगळे हॅलोजन्स आहेत. कोण कोण? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टाटाईन या सर्वांना हॅलोजन असं म्हणतात. हॅलोजन लिहिण्यासाठी एक अक्षर वापरतात. उदाहरण घेतलं आपण Cl म्हणजे हॅलोजनचा ॲटम आहे, याला जोडलाय. हे कोण आहे? हायड्रोकार्बन स्केलेटन. ह्याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे हे कशाचं उदाहरण असेल हो? सो दिस इज एक्झाम्पल ऑफ हॅलो अल्केन्स. हे असेल हॅलो अल्केन्स. आता हॅलो अल्केन्स का बरं कळालं का? कारण ज्या कार्बनच्या स्केलेटनला हॅलोजनचा ॲटम जोडलेला आहे त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, म्हणून तो झाला हॅलो अल्केन्स. आता नाव लिहायचं असेल तर क्लोरो इथेन नाव द्यायचं. नाव काय? क्लोरो इथेन किंवा इथिल क्लोराइड. ओके. उदाहरण दुसरं बघा. CH2 डबल बॉन्ड CHCl. आता एवढंच. हे काय झालं माहिती आहे का? हे हायड्रोकार्बनचं स्केलेटन झालं. एवढंच हायड्रोकार्बन स्केलेटन. आता या हायड्रोकार्बन स्केलेटनला कोण जोडलाय? हॅलोजन जोडलाय. मग आता हे कसं आहे बघू आपण. ह्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ हे कोण आहे मग सांगा? तर हे आहे हॅलो अल्किन्स. डबल बॉन्ड आहे म्हणून हॅलो अल्किन्स. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ह्या हायड्रोकार्बन स्केलेटन मध्ये म्हणून हॅलो अल्किन्स. आणि नाव काय विचारलं तर ह्याचं नाव आहे व्हिनिल क्लोराइड. कॉमन नेम व्हिनिल क्लोराइड. आणि आईपीशी नाव आहे काय? क्लोरोइथिन. काय नाव आहे? क्लोरोइथिन. असं त्याला आपण नाव लिहू शकतो, क्लोरोइथिन. ओके. तिसरे उदाहरण बघा. हो का? एवढाच भाग. हे कोण आहे? हायड्रोकार्बन स्केलेटन. हा कोण आहे सांगा? हा कोण आहे? तर याचं नाव आहे हॅलोजन. हा जोडला हायड्रोकार्बन स्केलेटनला आणि हायड्रोकार्बन स्केलेटन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजे हा कोणता झाला? येस, हॅलो अल्काइन्स. काय झालं? हॅलो अल्काइन्स. प्रत्येक उदाहरण लक्षात घ्या. ह्याचं नाव आहे क्लोरोइथाइन. क्लोरोइथाइन. ट्रिपल बॉन्ड आहे इथाइन. क्लोरोइथाइन. झालं का? तिन्ही प्रकार तुमच्या समोर उदाहरणासहित सांगितले. हो का? हे आहे हॅलो अल्केन्स, हे आहे हॅलो अल्किन्स, हे आहे हॅलो अल्काइन्स. अजून एक उदाहरण घेऊयात तुमच्या सर्वांच्या लक्षात येण्यासाठी. ही बेंझिन रिंग आहे, ह्याला जोडलं हॅलोजन. आता एवढा भाग मी वाटला चौकून करतो कळण्यासाठी बरं का. आता हा जो भाग आहे हे रिंग आहे म्हणजे अरिन म्हणास त्याला, पण हे झालं हॅलो अरिन्स. हॅलो अरिन मध्ये कसं असतं? इन हॅलो अरिन्स हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द बेंझिन रिंग. हॅलो अरिन्स. आणि ह्याचं नाव आहे क्लोरोबेंझिन. नाव आहे क्लोरोबेंझिन. झालं, संपलं. अशा प्रकारचं हे संपूर्ण क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आपण जे क्लासिफिकेशन केलं ते कशाच्या आधारावरती केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण केलेलं क्लासिफिकेशन हे कशाच्या आधारावरती केलेलं आहे? इट इज ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. झालं का? संपलं. किती प्रकार? 4. मग 4 प्रकार कोणकोणते? हॅलो अल्केन्स, हॅलो अल्किन्स, हॅलो अल्काइन्स, द लास्ट वन हॅलो अरिन्स. असे हे प्रकार आहेत. प्रत्येक नाव लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा म्हणा. आणि सगळ्यात काय फरक आहे? एकच महत्वाचं आहे, हायड्रोकार्बनचं स्केलेटन त्याच्यामध्ये असलेला बॉन्ड. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हॅलो अल्केन्स, कार्बन कार्बन डबल बॉन्ड हॅलो अल्किन्स, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हॅलो अल्काइन्स, बेंझिन रिंग हॅलो अरिन्स. हे कुठं असलं पाहिजे? हायड्रोकार्बनच्या स्केलेटन मध्ये. आणि त्याच्या आधारावरती हे संपूर्ण क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण आपल्या समोर केलेलं आहे. आता दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन आहे ते कसं, त्याच्याबद्दलची पण माहिती घेऊया. आता पहिल्या प्रकारचं क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन याच्यापेक्षा सोपं आहे. दुसऱ्या प्रकारच्या क्लासिफिकेशन मध्ये हॅलोजनची संख्या बघायचं आहे. एक हॅलोजन आहे का 2 आहेत का 3 आहेत का त्यापेक्षा जास्त आहेत याच्या आधारे हे क्लासिफिकेशन करायचं आहे. आणि म्हणून दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन जे आहे
त्याच्यासाठी आधार आहे हॅलोजन ॲटमची संख्या. पहिलं जे क्लासिफिकेशन केलं त्याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण कशाचा आधार घेतला? हायड्रोकार्बन स्केलेटन कसं आहे, मग त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे का, डबल बॉन्ड आहे का, ट्रिपल बॉन्ड आहे का, रिंग आहे, याच्या आधारावरती क्लासिफिकेशन केलं. दुसऱ्या प्रकारचं आपण जे क्लासिफिकेशन करत आहोत त्याच्यासाठी आधार आहे काय की जे तुमचं कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये हॅलोजनची संख्या किती आहे, हॅलोजनचा आयटम 1 आहे का 2 आहे का 3 आहे का त्यापेक्षा जास्त आहे, याच्या आधारे हे क्लासिफिकेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि ते क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण करूया. हेडिंग लिहितो आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. पहा, on the basis of number of halogen atoms, halogen atomची संख्या, on the basis of number of halogen atoms, halogen atom किती आहेत याच्या आधारावरती आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थितपणे समजून घ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या सहज लक्षात येईल. आता बघा, ह्याचे पुन्हा 2 प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. कोणकोणते 4 प्रकार? मोनो हॅलोजन कंपाऊंड, डाय हॅलोजन कंपाऊंड, ट्राय हॅलोजन कंपाऊंड आणि पॉली हॅलोजन कंपाऊंड. आज तुम्हाला कळलं असेल, मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, पॉली म्हणजे 3 पेक्षा जास्त या ठिकाणी अर्थ होतो. ज्याच्यामध्ये फक्त 1 हॅलोजन आहे तो झाला मोनो हॅलोजन कंपाऊंड, ज्याच्यामध्ये 2 हॅलोजन आहेत तो डाय हॅलोजन कंपाऊंड, ज्याच्यामध्ये 3 हॅलोजन आहेत ट्राय हॅलोजन कंपाऊंड आणि ज्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त आहेत हॅलोजनचे आयटम्स पॉली हॅलोजन कंपाऊंड. झालं क्लासिफिकेशन. संख्या किती आहे त्याच्यावर 1 असेल मोनो हॅलोजन कंपाऊंड, 2 असेल डाय हॅलोजन कंपाऊंड, 3 असेल ट्राय हॅलोजन कंपाऊंड, 3 पेक्षा जास्त असेल पॉली हॅलोजन कंपाऊंड. अशा प्रकारचं हे संपूर्ण क्लासिफिकेशन आहे. पहा, पहिला प्रकार मोनो हॅलोजन कंपाऊंड, हा पहिला प्रकार मोनो हॅलोजन कंपाऊंड. अगदी सोप्या प्रकारचं क्लासिफिकेशन, ज्या सांगायची आवश्यकता नाही. आता मोनो हॅलोजन कंपाऊंड मध्ये हॅलोजन किती असणार? 1 असणार, फक्त 1. हा, इट कंटेन्स ओनली 1 हॅलोजन ॲटम. ही व्याख्या म्हणून लिहा, त्याची व्याख्या म्हणून लिहू शकता तुम्ही, पॉज करून लिहा व्याख्या. इट कंटेन्स ओनली 1 हॅलोजन ॲटम. याच्यामध्ये फक्त एकच हॅलोजन असणार. जर हॅलोजनची संख्या 1 असेल, दिलेल्या कंपाऊंड मध्ये असलेल्या हॅलोजनची संख्या फक्त 1 असेल तर तो झाला मोनो हॅलोजन कंपाऊंड. मोनो म्हणजे 1 हॅलोजनचा ॲटम असलेला. उदाहरण सांगतो, पहा, CH3, CH2. आता X आहे, X म्हणजे हॅलोजन आहे का, हा कंपाऊंड आहे, याच्यामध्ये X आहे. X किती आहे? 1च आहे, म्हणजे मोनो हॅलोजन कंपाऊंड झाला. संपलं. 1 असलेला मोनो हॅलोजन कंपाऊंड. उदाहरण घ्या आपल्याला, CH3, CH2, Cl. नाव काय? इथिन क्लोराईड किंवा क्लोरो इथिन. किती हॅलोजन आहे? 1च आहे. Cl हा हॅलोजन आहे, सांगितलं आता. म्हणून या ठिकाणी हे जे कंपाऊंड आहे हे कशाचं उदाहरण आहे? मोनो हॅलोजन कंपाऊंड. अजून एक उदाहरण घेऊयात आपण, क्लोरोबेन्झिनचं. हे पहा, हे बेन्झिनची रिंग आहे, इथं Cl आहे का, ह्याचं नाव काय? क्लोरोबेन्झिन. एकच हॅलोजन आहे. हे बी उदाहरण आणि हे बी, दोन्ही बी उदाहरण. या ठिकाणी ह्याच्यामध्ये बी 1च आहे, ह्याच्यामध्ये बी 1च आहे. ह्या दोन्ही कंपाऊंड मध्ये असलेल्या हॅलोजन ॲटमची संख्या 1 आहे. म्हणून हे बी मोनो हॅलोजन कंपाऊंड आहे आणि हे सुद्धा मोनो हॅलोजन कंपाऊंड आहे. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, मोनो हॅलोजन कंपाऊंड म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये असलेल्या हॅलोजन ॲटमची संख्या फक्त 1 असते. म्हणून लिहिलं आपण, मोनो हॅलोजन कंपाऊंड कंटेन्स ओनली 1 हॅलोजन ॲटम. लक्षात ठेवा त्या ठिकाणी. नंबर 2, डाय हॅलोजन कंपाऊंड. डाय हॅलोजन कंपाऊंड. आता डाय हॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल. चमकलं का नाही? चमकाय नाही. अरे चमक्या की नाही चमक्या, कळालं का नाही कळालं? सोपं आहे. डाय म्हणजे 2 हॅलोजन असलेला कंपाऊंड. अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये हॅलोजनचे आयटम 2 आहेत.
अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये असलेल्या हॅलोजनची संख्या 2 आहे, अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं डायहॅलोजन कंपाऊंड. आता उदाहरण सांगतो तुमच्या समोर का, CH2 CH2 X X है का. अजून एक उदाहरण घ्या का, CH3 का CH X X है का. इथं 2 वेगवेगळ्या कार्बनला जोडले, इथं एकाच कार्बनला जोडले. मग असं कसं चालतंय. हॅलोजनची संख्या 2 पाहिजे. किंवा अजून एक उदाहरण घेऊ आपण का, ही बेंझिन रिंग काढू का. उदाहरण घेतो Cl का Cl, 2 हॅलोजन्स आहेत है की नाही. हे घेऊ शकता, हे घेऊ शकता, हे घेऊ शकता. ह्याच्यामध्ये बी 1 2 आहेत, ह्याच्यामध्ये बी 1 2 आहेत, ह्याच्यामध्ये बी 1 2 आहेत. या कंपाऊंड्स मध्ये असलेल्या हॅलोजनची संख्या किती आहे, 2 आहे, म्हणून डायहॅलोजन कंपाऊंड. कळलं. आता उदाहरण घेऊयात आपण का, CH2 Cl Cl, ह्याचं नाव आहे इथिलीन डायक्लोराइड. इथिलीन डायक्लोराइड ह्याचं नाव बघा. ह्याचं उदाहरण काय करू आपण, CH3 CH Cl Cl, ह्याचं नाव आहे इथिलिडीन डायक्लोराइड. इथिलिडीन डायक्लोराइड ह्याचं नाव आहे ह्याचं 1,2 डायक्लोरोबेन्झीन. 1,2 डायक्लोरोबेन्झीन नाव बी आपल्याला माहित असावं. या अनुषंगानं प्रत्येकाचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे दोन्ही भाग तुमच्या समोर पूर्ण केला. बघा, दोन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. डायहॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय, आणि तिथे लिहायचं व्याख्या तुम्ही काय लिहायचं, इट कंटेन्स 2 हॅलोजन ॲटम्स. वाटलं लिहितो मी तर, इट कंटेन्स 2 हॅलोजन ॲटम्स. संपलं. अगदी सोपा भाग आहे, त्या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. बघा, डायहॅलोजन कंपाऊंड म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये असलेल्या हॅलोजनची संख्या 2 असते. हे उदाहरण आहे, हे आहे, हे आहे. प्रत्येकाचं उदाहरण घेऊन नाव घेतलं मी. बघा, इथं 2 Cl 2 हॅलोजन, इथं 2 Cl 2 हॅलोजन, इथं 2 Cl 2 हॅलोजन. म्हणजे हे तिन्ही उदाहरणं कशाचे, डायहॅलोजन कंपाऊंडचे. तुम्ही म्हणताल का बरं, उत्तर माझं एकच आहे, बिकॉज इट कंटेन्स 2 हॅलोजन ॲटम अँड देअरफॉर ऑल दीज कंपाऊंड्स आर द कंपाऊंड्स ऑफ डायहॅलोजन कंपाऊंड्स. 2 राहिले, ट्रायहॅलोजन कंपाऊंड आणि पॉलीहॅलोजन कंपाऊंड. तेवढं आपण घेऊन संपूया. ओके, पहा. आता पुस्तकात दिले ट्राय किंवा त्याला पॉली म्हणजे पुस्तकात बघा, आपल्या बोर्डाच्या पुस्तकात 12वीच्या. मग तेच आपण घेऊन टाकू. 3 प्रकार सांगितले बघा, ट्राय और पॉलीहॅलोजन कंपाऊंड. तिसरा प्रकार शेवटचा, ट्राय और पॉलीहॅलोजन कंपाऊंड. नीट समजून घ्या बरं का. आता याच्यामध्ये कसं आहे, हॅलोजनची संख्या 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते 3 असेल तर ट्राय झाले, किंवा त्यालाच पॉलीहॅलोजन कंपाऊंड असं म्हटलंय. समजलं का. म्हणजे पॉलीहॅलोजन कंपाऊंड हा वेगळा भाग घेतला नाही तर त्यालाच आपण ट्राय किंवा पॉलीहॅलोजन. पण ट्राय म्हणलं की 3च पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही. पण पॉलीमध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त असली तरी पॉली म्हणून टाका. पुस्तकात असं दिले त्या प्रकारे आपण घेतलेलं आहे. हो का. ट्राय म्हणजे 3च पाहिजे, पॉली म्हणजे 3 चालतंय, 3 पेक्षा जास्त बी चालतंय. हे आपण थोडं वेगळेपण लक्षात घेतला पाहिजे. पण क्लासिफिकेशन करताना ट्राय किंवा पॉलीहॅलोजन कंपाऊंड असं म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे आपण करू. म्हणजे इट कंटेन्स 3 हॅलोजन ॲटम. बघा, कळलं का. इट कंटेन्स 3 हॅलोजन ॲटम. पण ट्राय म्हटलं तर 3च पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही. पॉली म्हणल्यानंतर 3 किंवा 3 पेक्षा जास्त घ्या. तुमच्या मनाने ते मॉडिफाय आणि समजून घ्या. ओके, मी फक्त ट्रायचं व्याख्या या ठिकाणी करतो. ट्राय हॅलोजन कंपाऊंड पुस्तकात म्हटलंय ट्राय और पॉलीहॅलोजन कंपाऊंड. ठीक आहे. ट्राय हॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय, इट कंटेन्स 3 हॅलोजन ॲटम. याच्यामध्ये असलेल्या हॅलोजन ॲटमची संख्या 3 आहे. उदाहरण घेऊयात आपण. पहा, CH2 CH CH2 XI XI XI. कसं लिहू शकता तुम्ही तुमच्या प्रकारे, किंवा असं पण लिहू शकता CH3 C X X X असं पण लिहू शकता तुम्ही. किंवा एखादी रिंग आपण घेऊ शकतो, त्याला आपण डायरेक्ट Cl लिहू. Cl Cl Cl. हे तिन्ही उदाहरणं त्याच प्रकारचे झाले. आता याचं उदाहरण आपण तयार करू. CH2 CH
CH2 आहे का, Cl 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 3 झाले, इथं पण आपण 3 करू, CH3C Cl Cl Cl, त्याचं तर ऑलरेडी आहे. आता याच्यामध्ये कसं नाव द्यायचं, 1 2 3 1 2 3, 3 आहेत म्हणून ट्राय क्लोरो आणि कार्बन 3 आहेत म्हणून प्रोपेन, खाली तो प्रोपेन आहे का. याच्यामध्ये 3 हॅलोजन म्हणजे ट्राय हॅलोजन कंपाऊंड. लय अवघड नाही, कहाणी समजावून सांगायची आवश्यकता नाही. इथे एकाच कार्बनवरती 3 बी आहेत, एकाच कार्बनवरती 1 1 1 ट्राय क्लोरो, 2 कार्बन आहेत म्हणून इथेन. आणि इथे बघा 1 2 4 1 2 4 ट्राय क्लोरोबेन्झीन, ट्राय क्लोरोबेन्झीन. जा संपलं. अशा प्रकारचं आपलं संपूर्ण क्लासिफिकेशन संपलं. आणि या ठिकाणी ट्राय हॅलोजन कंपाऊंड म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये असलेल्या हॅलोजनची संख्या 3 असते आणि पॉली म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे, असं आपण इथं लिहूयात. संपलं. मोनो हॅलोजन कंपाऊंड 1 हॅलोजन असलेला, डाय हॅलोजन कंपाऊंड 2 हॅलोजनचे ॲटम असलेला, ट्राय हॅलोजन कंपाऊंड 3 हॅलोजनचे ॲटम असलेला. बस, याच्यापेक्षा काहीही नाही. 2 प्रकारचे क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. त्याच्या आधारे 4 प्रकार, हॅलो अल्केन्स, हॅलो अल्किन्स, हॅलो अल्काइन्स, हॅलो अरिन्स. दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. त्याच्या आधारावरती पुन्हा 4 प्रकार, मोनो हॅलोजन कंपाऊंड, डाय हॅलोजन कंपाऊंड, ट्राय हॅलोजन कंपाऊंड आणि पॉली हॅलोजन कंपाऊंड. अशा प्रकारे आपण 4 वेगवेगळी नावं लिहू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जातं. तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती घेतलेली आहे. अशा प्रकारचं हे संपूर्ण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. उद्या मोनो हॅलोजन कंपाऊंड जे आहेत, 1 हॅलोजन असलेले, त्याचं क्लासिफिकेशन आहे, ते कसं करतात त्याच्याबद्दलची माहिती उद्याला आपण घेणार आहोत. धन्यवाद.